नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अभिजित वाडेकर आणि तुम्ही पाहतात वाडेकर फार्म टेक्निक्स। तर शेतकरी मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये की कोणती गोष्ट आपण कापूस पिकामध्ये असेल या कोणतेही पीक असेल त्या पिकामध्ये कोणताही रोग येतो या कोणत्याही अडचणी येतात त्याच्या मागचे कारण सगळ्यात महत्त्वाचं आपण जाणून घ्या। आपण दरवेळेस काय करतो, आपल्याला कारणच माहीत राहत नाही, दुखतंय पोट आणि आपण गोळी खातोय डोकं दुखण्याची, याचा जो काही आपल्याला रिझल्ट पाहिजे तो रिझल्ट आपल्याला तिथं अजिबात भेटणार नाही। म्हणजे आपल्याला आजार काय झाला आणि त्याच्यावर निदान काय, ह्या गोष्टी सगळ्यात महत्त्वाचं आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे। या आजार कशामुळे होतो हे बी गोष्टी तेवढीच महत्त्वाची आहे आपण लक्षात घेणं। फक्त त्याच्यावर काय उपाययोजना करा, पातेगळीवर हे मारा ते करा असं करा, अरे बाबा तुमच्याकडे पातेगळ झाली कशामुळे याचा तुम्ही अभ्यास करा, त्याची तुम्ही माहिती घ्या। सगळ्यात महत्त्वाचं आज मी कापूस पिकावर पातेगळ या विषयावर बोलणार आहे की पातेगळ नेमकी होती कशामुळे, पातेगळीचे कारण काय आणि त्या कारणानुसार त्याच्यावर उपाययोजना रोकटोक जर केली तर आपण 100% पातेगळीवर 80 ते 90% आपण त्याच्यावर सहज कंट्रोल करू शकतो। एका झाडाला 300-400 पाते लागतात, एवढी जर सेटिंग जर आपण केली तर झाडच राहणार नाही। पातेगळ काही पातेगळ नॉर्मल 5-10% प्रमाणात 20% प्रमाणात पातेगळ होत असते, पण काही शेतकऱ्यांचे पूर्ण झाडं बसलेत, पातच नाही राहिले, जे काही 10-15 कायऱ्या आहेत 10-15 कायऱ्याच राहिल्या आणि पातेच पूर्णपणे पातेगळ केली। आणि मग कशामुळे झालं, हे कशामुळे होतंय, सगळ्यात महत्त्वाचं पातेगळीचे जे कारण आहे ते सगळ्यात महत्त्वाचे तुम्ही लक्षात घ्या। व्हिडिओ थोडा मोठा झाला तरी चालेल, पण नक्की तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा की याच्यामध्ये पाते कशामुळे गळ होती आणि पातेगळीवर कशा पद्धतीने कंट्रोल मेजर्स केले पाहिजे। सगळ्यात महत्त्वाचं पातेगळ जर होण्याचं महत्त्वाचं कारण जर आपल्या भागात असेल तर ताण ह्या गोष्टी लक्षात घ्या। जर पावसाचा ताण पडला, पाण्याचा ताण पडला, कापूस पिकाला पाणी नाही भेटलंय, पाते तो भरपूर लागलेत आणि अचानक जर पाऊस झालाय, दो पाऊस झालाय, चांगला पाऊस झालाय, झाड शॉक मध्ये जातंय आणि पात्यांची ड्रॉपिंग होती, हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट। दुसरा पॉईंट, वापसा कंडिशन नाही, कंटिन्यू भुरभुर पाऊस चालू आहे, भुरभुर पाऊस चालू असताना जर तुमची वापसा कंडिशन लवकर जर नाही आली, पाते भरपूर लागले तरी आपली पातेगळ मोठ्या प्रमाणात होती। तिसरा पॉईंट, अति पाऊस झाला, खूप चिबडट रान झालं, या तुमचा कापूस फ्लॉवरिंग स्टेजमध्ये फुलामध्ये आणि फुल असं उमललेलं असताना त्यामध्ये जर कंटिन्यू पाणी गेलं, फुलं जर व्यवस्थित पद्धतीने होत जर नसेल तरीही तुमचा कापसाची ड्रॉपिंग, बोंडाची या बारीक बोंड म्हणून हरभऱ्या साईडचं किंवा पात्यांची ड्रॉपिंग ही मोठ्या प्रमाणात तिथं होते। चौथा पॉईंट म्हणजे एक्सेस ऑफ नायट्रोजन लेवल जर तुमच्या झाडात वाढली, तुमचं सततचं कंटिन्यू पाणी देणं, त्याला आपण झाड माझावर जाऊ सोप्या भाषेत म्हणतो, ठिबकनी जर कंटिन्यू पाणी दिलं तर झाडाला ताण नाही बसला या थोडंसं हे नाही झालं तर नायट्रोजन लेवल मोठ्या प्रमाणात वाढते। युरियाचा नायट्रोजन लेवलचा जर मोठ्या प्रमाणात वापर केला तरी पात्यांची मोठ्या प्रमाणात गळ होती। दुसरी गोष्ट, ज्या वेळेस फ्लॉवरिंग स्टेज असते त्या टायमाला सूक्ष्मान्नद्रव्याची कमतरता, जे की असेल की तुमचं झिंक असेल, बोरॉन असेल, कॅल्शियम असेल, हे की सूक्ष्मान्नद्रव्ये याची जर कमतरता जर आपल्याला भासली तरी मोठ्या प्रमाणात पातेगळ होती। आणि सगळ्यात महत्त्वाचा 6वा जो प्रश्न आहे, प्रॉब्लेम आहे, तो म्हणजे की तुमचा बुरशीनाशकाचा अजिबात वापर नाही। तुम्ही जर कापूस पिकावर बुरशीनाशकाचा जर वापर केला नाही तर तुम्हाला चांगल्या पद्धतीने रिझल्ट येणार नाही, पात्यांची मोठ्या प्रमाणात गळ। आपल्याला कापूस पिकावर तिसऱ्या, चौथ्या, 5व्या फवारणीला स्टेज पाहून आपल्याला चांगले मॉलिक्यूल जसं की आम्बिस्टॉर टॉप असेल, जे की टॅग मिनिस्टर म्हणून आहे, त्याचंही आपल्याला चांगल्या पद्धतीने रिझल्ट येईल। तुम्ही सल्फर प्लस टेबुकोनाझोल त्याचाही तुम्ही चांगल्या पद्धतीने वापरू, चांगल्या मॉलिक्यूलचा, चांगल्या बुरशीनाशकाचा जर तुम्ही वापर केला तर तुम्ही चांगल्या पद्धतीने कापूस पिकावरच्या पातेगळीवर आपण नियोजन करू शकतो। आता हे झाले बेसिक कारण कापसाच्या पातेगळीचे। आता पातेगळीवर आपण कंट्रोल मेजर्स काय केलं पाहिजे की सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या जमिनीत वापसा कंडिशन टिकून राहावा याचं आपण नियोजन केलं पाहिजे, बरोबर आहे। दुसरी गोष्ट, जर तुमचा ठिबक खाली कापूस असेल, पाण्याखाली जर कापूस असेल तर झाडाला ट्रेसमध्ये जाऊन देऊ नका। दुपारच्या उन्हामध्ये जर झाड पूर्णपणे सुकत असेल तर आणि पुन्हा अचानक जर पाऊस पडला तर पातेगळ होती, त्या टायमाला तुम्ही थोडंसं का होईना झाडाला जर ठिबकद्वारे 15-20 मिनिटं जर पाणी दिलं तर आपण तिथं झाडाला ताण जो गपकन शॉक बसतो त्यावेळेस पातेगळवर आपण कंट्रोल करू शकतो। त्याच्यानंतरचा जो बुरशीनाशकाचा आहे तो चांगल्या पद्धतीने बुरशीनाशक जर आपण वापरले तरी आपल्याला चांगल्या पद्धतीने कंट्रोल्स मेजर्स याच्यावर आपल्याला भेटू शकतात। आणि दुसरा जो हिवाळ्यामध्ये जर पातेगळ होत असेल तर ती सगळ्यात महत्त्वाची पातेगळ त्यावेळेस होती धुई असेल। आणि दुसरा विषय राहतो तुमचा दिवसाच्या आणि नाईटच्या टेम्परेचरचा गॅप। जर सकाळी तुमचं टेम्परेचर, दिवसा जर तुमचं टेम्परेचर 30-32 जर असेल आणि रात्री जर तुमचं 15-16च्या आसपास जात असेल, 10च्या आसपास जात
जाणवत असेल, 10 डिग्री सेल्सिअसचा जर गॅप असेल तरी झाडाच्या पात्यांची गळ मोठ्या प्रमाणात होत असते. त्यामुळं पाते गळ आपल्याकडे नेमकी झाली कशामुळं याचा आपण अभ्यास करून त्याच्यावर आपण फवारणीचं शेड्यूल या आपण त्याच्यावर आपण उपाययोजना केल्या पाहिजे. नायट्रोजनचा जास्त वापर कापूस पिकामध्ये शेवटच्या स्टेपला नायट्रोजनचा वापर कमी करून फॉस्फरस आणि पोटॅश लेवल जर आपण झाडामध्ये जर वाढवली, फॉस्फरस आणि पोटॅश, तर आपण चांगल्या पद्धतीने कापसाची पातेगळ थांबू शकतो. मी याच्या अगोदर बी सांगितलेलं आहे, कापूस पिकाला मॅग्नेशियम सल्फेट आणि पोटॅशची ही कमतरता असल्यामुळं लाल पडलेला कापूस दिसतो. पोटॅश आणि मॅग्नेशियम सल्फेट त्या स्टेजला द्यायचं, तीच स्टेज आहे. जर आपण त्या टायमाला फॉस्फरस आणि पोटॅश जर लेवल वाढवली तर लाल्याही पडणार नाही आणि पातेगळही कमी प्रमाणात होईल. हा जर व्यवस्थित जर आपण अभ्यास करून या जर शेड्यूल जर वापरला तर आपण 100% आपण चांगला रिझल्ट मिळू शकतो. आपण कापूस पिकामध्ये चांगलं टनेज काढू शकतो, चांगलं उत्पादन काढू शकतो. आता हा जो प्लॉट आहे आता तुम्ही पाहू शकता, याच्यात सगळा शेड्यूल व्यवस्थित गेलाय, काही जगा वेगळं काही नाही. पण पात्यांची संख्या जर पाहिली की पात्या आज बी भरपूर आहेत, पात्यांची गळ खूप कमी प्रमाणात आहे. आज ही फ्लॉवरिंग स्टेज आहे, बॉल सेट झाले आहेत, कैरी सेट झाली आहे. आज तुम्ही खाली पाहू शकता या प्रमाणात आता मातीत गेलं आहे ही जी फांटी आहे, आज बी तुम्ही पाहू शकतात की याला बॉल सेट झाले आहेत आणि पातेही मोठ्या प्रमाणात आहे. आज ही बी तुम्ही ब्रँचेस पाहू शकता, ही खाली मातीत होती, हिलाही पाते मोठ्या प्रमाणात आहे. पात्यांची गळ एकदम कमी प्रमाणात आहे. एवढे पाते झाडाला 300-400 पाते लागतात, पण एवढे सेट होत नाहीये. पण आपल्याला कमीत कमी एका झाडाला पहिल्या फ्लॅशमध्ये 40 ते 50, सेकंड फ्लॅश म्हणजे 15-20 दिवसानंतर त्याच्यामध्ये 25-30 असे आपल्याला पहिल्या फ्लॅशमध्ये म्हणजे पहिल्या 2-3 वेचण्यामध्ये आपण 100 ते 125-150 कैऱ्या आपण वेचल्या तर आपण सहज 15 ते 16 क्विंटलपर्यंत आपण ॲव्हरेज काढू शकतो. अशा पद्धतीने आपण नियोजन केलं. तर शेतकरी मित्रांनो, असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला काही जर नवीन माहिती पाहिजे असेल तर नक्की कमेंटमध्ये कळवा आणि गरजूवंतांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पाठवा. धन्यवाद शेतकरी मित्रांनो. शेतकरी भला तो देश भला.